वसईची ओळख असणारा वसई तालुका कला क्रीडा महोत्सवाला अखेर सुरुवात झालेली आहे। यंदा कला क्रीडा महोत्सवाचं 35वे वर्ष आहे। दरवर्षीप्रमाणे यावर्षी क्रीडा ज्योतने या महोत्सवाची सुरुवात झाली आणि या उत्सवाला प्रमुख पाहुणे म्हणून दिग्दर्शक केदार शिंदे आणि क्रिकेटपटू बांगर हे देखील उपस्थित होते आणि यावेळेला मोठ्या प्रमाणात 55,000 स्पर्धकांचा सहभाग या कला क्रीडा महोत्सवामध्ये आहे। दरवर्षीप्रमाणे संचलन जे आहे वसई विरार परिसरातल्या शाळांनी संचलन करून मानवंदना दिलेली आहे आणि उपस्थितांमध्ये नालासोपाराचे आमदार राजन नाईक देखील उपस्थित होते, आमदार हितेंद्र ठाकूर, माजी आमदार क्षितिज ठाकूर देखील उपस्थित होते आणि पुन्हा एकदा 4 दिवस वसई विरारकरांना कला क्रीडाची पर्वणी पाहायला मिळणार आहे। आणि यंदा विशेष म्हणजे महाराष्ट्राची वैभवशाली यशोगाथा म्हणजे हा खूप पाहण्यासारखा कार्यक्रम आहे, तो देखील आवर्जून आपल्याला पाहायचा आहे, चुकवू नका। तसंच या कला क्रीडा महोत्सवाचं मोठं वैशिष्ट्य म्हणजे आकर्षक रांगोळ्या। या रांगोळ्या देखील इंग्लिश स्कूलमध्ये पाहायला मिळणार आहेत आणि जुचंद्रचे कलाकार असतील किंवा वसई विरार परिसरातले कलाकार असतील यांनी अत्यंत हुबेहूब अशा रांगोळ्या काढलेल्या आहेत। एकांकिका देखील तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे, कारण कला आविष्कार देखील इथे पाहायला मिळतात। एकांकिकांचे वेगवेगळ्या विषयांना घेऊन पुन्हा एकदा वसई विरार परिसरात ते तरुण उतरलेले आहेत आणि त्या एकांकिका देखील आपल्याला पाहायला मिळणार। आणि या मैदानामध्ये कबड्डी, खो खो, लंगडी यासारखे जवळपास 71 कला आणि क्रीडा यांचा समावेश असलेला हा कला क्रीडा महोत्सव असणार आहे। या कला क्रीडा महोत्सव म्हणजे ही वसईचीच ओळख नाही, तर ही आता देशभर पसरलं असल्याचं बहुजन विकास आघाडीचे संघटक सचिव अजीव पाटील यांनी सांगितलेलं आहे। या संपूर्ण कला क्रीडा महोत्सवाबद्दल अजीव पाटलांनी काय सांगितलं आपण ऐकूया। भारतामधील सगळ्यात मोठा कला क्रीडा महोत्सव हा लोकनेते आमदार हितेंद्र ठाकूर यांनी सुरू केलेला आणि आज 35 वर्ष झाली आणि याचं अनुकरण मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रात सगळ्या ठिकाणी केलं गेलं, गुजरातमध्ये केलं गेलं, भारतात अनेक ठिकाणी जे लोकप्रतिनिधी इकडे आले आणि बघून गेले किंवा स्पर्धक बघून गेले त्यांनी भारतात अनेक ठिकाणी अशा कला क्रीडा महोत्सव चालू केला। परंतु सातत्य असलेला 35 वर्ष हा सगळ्यात मोठा कला आणि क्रीडा विभागाचे हा एकमेव आहे। पार्ले तुम्ही महोत्सव बघितला, तो देखील त्यांनी इकडे आले, ते बघितलं आणि त्यांनी चालू केलं आणि चांगलं त्यांनी देखील आज 14-15 वर्ष सातत्य ठेवलेलं आहे। तर असा हा एवढा मोठा आणि आज 55,000 स्पर्धकांच्या वरती गेलेले आहेत। अनेक खेळाडू राज्यस्तरावर, केंद्रस्तरावर, ऑलिम्पिकपर्यंत इथूनचे खेळाडू गेलेले आहेत। या कलागुणांना वापरल्यामुळे अनेकांना नोकऱ्या देखील मिळालेल्या आहेत आणि एक वेगळा महोत्सव होतो। आणि गेल्या 35 वर्षापूर्वी ज्याने भाग घेतलेला आहे त्यांची मुलं आता या स्पर्धेत येऊन भाग घेतात आणि ते देखील त्यावेळचे 50ला होते, ते आज 85 वर्षाचे झालेले आहेत। ते सगळे सिनियर, ज्युनियर सगळ्या टीम या 26 दिवस एकत्र येतात, 26 ते 31 हे 5-6 दिवस एकत्र येतात आणि हा एक चांगला महोत्सव होतो, जेणेकरून या वसईचं नाव आज जगभर गाजतं या कला क्रीडा महोत्सवामुळे आणि त्याचं सगळं क्रेडिट जाते माननीय लोकनेते हितेंद्र ठाकूर यांना।